जमिनीचे तीर चप्पा चप्पा पुरुष मनोहर अशोक पुन्हा गमंदार गगन चुंबिती वाढले. आता सगळे तिथं चंपक आहे. हे सगळे वृक्ष तिथं गेले. त्यानुसार खायचं नाही आपल्याला. काय करायचं तिथं? काय सांगितलंय? हे नारळी केळे आकाशवागातील असे वृक्ष तिथं कोणी पाहिले? रावणाने. कुठे गेलाय? नलकुबेराच्या वस्तीमध्ये त्या वनामध्ये गेलेला आहे. जसं अशोकवन होतं, चैत्रवन होतं, तशाच प्रकारे या नगरामध्ये सुद्धा सगळेचे सगळे वृक्ष त्या का वनामध्ये असे रावणाने पाहिलेले आहेत. आंबे पातळी लोकाक्ष वृक्ष केतकी अर्जुन सख्य केली नारळी पळसनेक जावळीची दयावळी. आता आंबे तर नारळे तर केळी द्राक्षे सगळेचे सगळे वृक्ष. असे कुठलं वृक्ष नाही म्हणून नाहीये. सगळे त्या कुठे त्या वनामध्ये तुम्हाला दिसला नाही. त्या अलकावती नगराच्या ठिकाणी त्या नलकुबेराची नगरी आहे आणि त्या वनामध्ये एवढे सगळे फळाचे सगळे वृक्ष कुणाला? रावणाने पाहिले. सगळे न्याहाळणी करू लागलेला आहे. सगळे पाणी रावण करतोय. कार्तिकी आणि चंदन केरे घामोडे बिलक वृक्षगण ताडमाड सिद्ध गगन स्पर्धा करीती उंचपणे. आता नारळी येतात, ताड येतात, सगळे ताडाचे पण झाड आहेत तिथं. पडलं कधी बाई सगळीकडे वारा लागावासाठी कसं होतं? सगळीकडे गुंपावं असे सगळेचे सगळे वृक्ष कोणी पाहिले ते असं वन सजलं गेलेलं आहे. आता हे वन तर एकनाथ स्वामींनी सांगितलं गेलंय एवढं सगळं सज्ज अंतकरणामध्ये आपल्या तेवढे गोड फळ असले पाहिजे, गोड वृक्ष असले पाहिजे, चंपक असलं पाहिजे, गुलाब असला पाहिजे, जाई पाहिजे, जुई पाहिजे, असे नाना प्रकारचे सगळे आपल्याला जेवढे नाव माहित नाही तेवढे वृक्ष कुठं त्या वनाच्या ठिकाणी आहे. आणि वृक्षाची नाही नीती सांगितले आहेत अनेक ग्रंथी तितुके सांगता विस्तारा प्रती कथा जाईल जाण्याचे. अनेक असती वृक्ष भरपूर आहे पण सगळे एवढे सगळ्यांचे नाव जर लिहायचे झाले असते तर हा ग्रंथ वाढला असता. आता ग्रंथकाराने सांगितले प्रत्येकाने मोजके मोजक्याचे फक्त या वृक्षांचे नाव इथे दिलेले आहेत. सगळं जर लिहिलं असतं तर आणखीन या ग्रंथामध्ये या बाबा ठीक आहे त्याच्यामुळे ग्रंथ वाढला असता म्हणून ग्रंथकार सांगू लागलेले आहेत. आयशे सुशोभित वड येथे गायन करती किन्नर. त्यांचं गायन ऐकलं की कशी अवस्था होती? मूर्छनाची येते ना. मग एवढं मधुर असं गायन करू लागले तर तिथं किन्नरांचं गायन चाललंय, गंधर्व गायन करू लागले तर ऐकत जावं ऐकत जावं. ऐकत ऐकत जसं आपण पोती ऐकायला लागले की झोपीतील असं तल्लीन होते ना असं उत्तमातलं उत्तम गायन तिथं करू लागलेलं आहे. गायन मनाची सुख वाटे